अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे बच्चू कडूंच्या उपोषण स्थळी दाखल झालेले आहेत। चंद्रशेखर बावनकुळे आणि बच्चू कडूंमध्ये सध्या चर्चा सुरू आहे। आता या चर्चेतनं काय तोडगा निघतो बघावं लागेल। चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत आमदार प्रताप अटसट, आमदार उमेश यावलकर, भाजप जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांचीही उपस्थिती आहे। बावनकुळेंकडून बच्चू कडूंच्या मंत्रणीचे प्रयत्न केले जात आहेत। सध्या बावनकुळे आणि बच्चू कडूंमध्ये चर्चा सुरू असल्याचं कळतंय। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। थेट दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बच्चू कडू आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे आणि बावनकुळेंकडून बच्चू कडूंच्या मंत्रणीचे प्रयत्न केले जात आहेत। बावनकुळेंसोबत तिथले आमदार सुद्धा आहेत, आमदार प्रताप अटसट आहेत, उमेश यावलकर, सोबतच भाजप जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांचीही उपस्थिती आहे। आता या चर्चेतनं नेमका काय तोडगा निघतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। बच्चू कडूंच्या सगळ्या मागण्या मान्य होतात का, तशा पद्धतीचं आश्वासन दिलं जातं का, हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि बावनकुळेंच्या या भेटीनंतर बच्चू कडूंचं उपोषण थांबेल, स्थगित होईल, नेमकं काय होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण बच्चू कडूंच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे आणि या 6व्या दिवसादरम्यान त्यांची प्रकृती सुद्धा खालावत चाललेली आहे। सोबतच त्यांच्यासोबत त्यांचे काही कार्यकर्ते सुद्धा आहेत, तर ते देखील उपोषणाला बसले आहेत। त्यापैकी काही कार्यकर्त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात सुद्धा हलवण्यात आल्याची बातमी आपल्यापर्यंत पोहोचली होती आणि आता बच्चू कडूंची सुद्धा प्रकृती खालावत चाललेली असं कळतंय। त्यामुळे आता आजच्या या भेटीमध्ये नेमका काय तोडगा निघतो हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। कारण हा उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे आणि 6व्या दिवशी बच्चू कडूंची प्रकृती अतिशय खालावलेली आहे। अनेकांनी बच्चू कडूंच्या या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे। बच्चू कडूंच्या या उपोषणास्थळी अनेक नेते सुद्धा येऊन गेले, काही सामाजिक कार्यकर्ते सुद्धा येऊन गेलेले होते। मनोज जरांगे पाटलांनी या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे। सोबतच आता आज आपण बघितलं तर चंद्रशेखर बावनकुळे आणि बच्चू कडूंमध्ये चर्चा सुरू आहे। यापूर्वी शेकापचे नेते भेटून गेले होते। शेकापच्या नेत्यांनी शरद पवारांकडे सुद्धा मागणी केली होती की बच्चू कडूंच्या या आंदोलनाला पाठिंबा द्यावा। त्यामुळे आता अनेक नेत्यांकडनं, सामाजिक कार्यकर्त्यांकडनं बच्चू कडूंना पाठिंबा मिळताना आपल्याला बघायला मिळतोय। मात्र एकीकडे त्यांच्या मागण्या मान्य होत नसल्यानं उपोषणाचे दिवस तर वाढतातच आहे, सोबतच बच्चू कडूंचे जे कार्यकर्ते आहेत ते राज्यभरात विविध ठिकाणी आक्रमक होताना बघायला मिळत आहेत। काही ठिकाणी आपण बघितलं की भाजपच्या काही नेत्यांच्या सभा होत्या, त्या सभेच्या ठिकाणी त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, सभास्थळी काळे झेंडे दाखवण्याचे प्रयत्न केलेले आहेत। त्यामुळे आता हळूहळू बच्चू कडूंचे कार्यकर्ते एकीकडे आक्रमक होताना आपल्याला बघायला मिळतात। शुभम बायस्कर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। शुभम, आता आपण बघितलं बावनकुळे आणि बच्चू कडूंमध्ये चर्चा सुरू होती आणि बावनकुळेंनी फोन लावून दिलेला आहे बच्चू कडूंना, नेमकं काय आज घडू शकतं? तर बच्चू कडूंचं 6 दिवसापासून अन्नत्याग उपोषण सुरू आहे। स्वतः अमरावतीचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बच्चू कडूंच्या भेटीला आलेले आहेत। बच्चू कडू आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सोबत ज्या 17 मागण्या बच्चू कडूंच्या आहेत त्यावर चर्चा चाललेली आहे। स्वतः महसूल मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केलेला आहे आणि मुख्यमंत्री आणि बच्चू कडू यांची फोनवरून चर्चा सुरू आहे आणि या चर्चेमध्ये नेमकं काय तोडगा निघते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। या फोन नंतर स्वतः बावनकुळे आणि बच्चू कडू या दोघांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, दिव्यांग असतील किंवा इतर ज्या 17 मागण्या आहेत त्या 17 मागण्यांवर बच्चू कडूंनी भर दिलेला आहे। त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे की जोपर्यंत सरकार या 17 मागण्यांवर तोडगा काढणार नाही तोपर्यंत माझं आंदोलन सुरू राहणार आहे। आज सकाळी जर पाहिलं तर संजय राठोड यांनी सुद्धा बच्चू कडूंच्या आंदोलनाला भेट दिली। त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे घटनास्थळी आलेले आहेत। बच्चू कडूंच्या मागण्यांवर सध्या चर्चा चाललेली आहे आणि नेमकं बच्चू कडूंच्या मागण्यांसंदर्भात आज पालकमंत्र्यांच्या हस्ते काय तोडगा निघते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच शुभम, आपण बघतोय की यावर तोडगा काढणं आता गरजेचं आहे, कारण आज उपोषणाचा 6वा दिवस आहे। आपल्याला ज्या पद्धतीनं आपल्यापर्यंत बातम्या पोहोचल्या त्याप्रमाणे त्यांची प्रकृती तर खालावत चाललेलीच आहे, सोबत त्यांच्याबरोबर जे अन्नत्याग आंदोलनात जे उपोषणकर्ते बसले त्यांची सुद्धा प्रकृती खालावत चाललेली आहे। त्यामुळे तिथली नेमकी काय अपडेट आहे त्या संदर्भात एकदा माहिती द्या। सध्या जर आपण पाहिलं तर उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। बच्चू कडू यांनी 6 दिवसापासून जे आहे ते कुठल्याही प्रकारचं जेवण केलेलं नाहीये, अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। एकंदरीतच बच्चू कडूंसोबत 50 कार्यकर्ते जे आहेत ते या अन्नत्याग आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। बच्चू कडूंसोबत सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांची देखील प्रकृती जी आहे ती खालावत चाललेली आहे आणि या सगळ्या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर सरकार असेल, शासन असेल आणि प्रशासन असेल या दोघांकडून बच्चू कडूंच्या उपोषणावर लक्ष ठेवून आहेत। सतत अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार, विभागीय आयुक्त श्वेता सिंगल ह्या देखील बच्चू कडूंच्या संपर्कामध्ये आहेत।
आणि बच्चू कडूंचं उपोषण मागं घ्यावं यासाठी तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र कार्यकर्ते आक्रमक आहेत, बच्चू कडू स्वतः आक्रमक आहेत. अगदी. जोपर्यंत 17 मागण्यांवर तोडगा निघणार नाही तोपर्यंत आपण उपोषण स्थळावरून हटणार नाही अशी आग्रही भूमिका बच्चू कडूंनी घेतलेली आहे. सौरभ, निश्चितच आणि ते दृश्यांमध्ये सुद्धा आपल्याला दिसतंय की बावनकुळे कशा पद्धतीनं त्यांना समजवतात. शुभम, यावर लक्ष ठेवून असतात त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ. तुर्तास धन्यवाद.